नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अद्रक लसूण पेस्ट कशी करायची घरच्या घरी ते करून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथं अद्रक घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। मी प्रमाणातच सांगणार आहे तुम्हाला किती घ्यायचं ते। आता चिरून घेते मी आधी आणि मग आपण मी लसूण किती घ्यायचं आणि अद्रक किती घ्यायचं हे सांगणार आहे तुम्हाला। आणि खूप दिवस टिकते लसूण पेस्ट, पटकन आपल्याला भाज्या पण करता येतात, कशात पण घालू शकतो आपण लसूण पेस्ट। कारण विकतची न आणता हे घरच्या घरी करून ठेवा तुम्ही आणि खूप दिवस जाते, मस्त एकदम असते। आणि आपण अद्रक पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी। आता मी चिरून घेते हे सगळं अद्रक। आता मोठं मोठं चिरलं तरी होतं बारीक, ते मिक्सरमध्ये जास्त बारीक करायची गरज नाही। तर आपलं अर्ध काम होतं स्वयंपाकाचं, कारण आपण पटकन कधी अद्रक लसूण वाटणार, अद्रक वाटणार, त्याच्यापेक्षा हे करून ठेवलं ना तर खूप आपल्याला इझी पडतं, पटकन होतं आपलं झटपट। जास्त घाई गडबडीच्या वेळात ना सकाळी टिफिन करताना तर खूप घाई असते, मग तेव्हा आपण हे असं लसूण पेस्ट करून ठेवू शकतो। 2 महिने पण छान राहते, मस्त एकदम। हे बघा, हे असं अद्रक चिरून घेते मी सगळं। मी तुम्हाला सांगणार आहे किती प्रमाण घ्यायचं ते। हे छोटं आहे आपलं, हे मोठं भांडं आहे सॉरी, आणि हे छोटं भांडं आहे। तर हे आपण अद्रक घ्यायचं, याच्यामध्ये आधी अद्रक भरून घ्यायचं, पूर्ण भरायचं हे। म्हणून मी चिरून घेतलं, कारण याच्यामध्ये आपल्याला मापामध्ये खूप परफेक्ट पाहिजे, कारण अद्रक कमीच पाहिजे आणि लसूण जास्त पाहिजे। आता हे भरून घेतलेलं आहे मी। आता लसूण घेते भरून। तर मंडळी, हे आपलं 250 मिली आणि हे 125 मिली आहे। तर हे मोठा कप आहे, हे छोटा कप आहे। छोटा कप अद्रक घ्यायचं। मी असं लसूण ठेवते, मस्त राहतो याच्यामध्ये। टिश्यू पेपर टाकलेला मी वरून, आणि खाली पण एक टाकलेला टिश्यू पेपर ह्याच्यात। तर आता हे पूर्ण लसूण घ्यायचा भरून घ्यायचा। लसणाचं प्रमाण नेहमी जास्त ठेवायचं। आता इकडे होती आमची, तेव्हा सोलून ठेवलं होतं तिने लसूण। हे बघा, लसूण जास्तच पाहिजे। पूर्ण भरून घेते मी, फुल भरलेलं बघा। अशी जर तुम्ही अद्रक लसूण पेस्ट आणि पाण्याचा एकही थेंब न वापरता मी दाखवणार आहे तुम्हाला। तर हे कोरडं भांडं घेतलेलं आहे मी, स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता हे लसूण टाकायचं आणि अद्रक टाकायचं, आणि आता याला फिरवून घ्यायचं झाकण लावून मिक्सरमध्ये। हे बघा मंडळी, हे असं झालेलं आहे जाडसर। ह्याच्यात आपण अजिबात पाणी वगैरे काय घातलेलं नाहीये, तरी पण खूप छान झाले। आता ह्याच्यामध्ये तेल घालायचं, 2 चमचे तेल घालायचं। एक चमचा आणि हा दुसरा चमचा। आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं, अजिबात पाणी नाही वापरायचं याच्यामध्ये। आणि तेल पण जास्त नाही वापरायचं, तेवढं 2 चमचे बस, भरपूर होतं। आणि आता परत फिरवून घ्यायचं। हे बघा मंडळी, किती छान झालेली बघा पेस्ट, एकदम मस्त होते, एकदम स्मूथ होते एकदम। हे बघा, आणि अजिबात आपण पाण्याचा याच्यात वापर केलेला नाही, त्याच्यामुळे 2 महिने पण ही छान राहते। आपण दूध ठेवतो ना, डीप फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं, दूध ठेवतो तिथं ठेवून द्यायचं। आणि अशी भरणी घ्यायची, काचेच्या भरणीतच ठेवायचं पण, आणि हे खूप दिवस राहते पेस्ट। आणि आपल्याला पटकन जेव्हा आपण करतो ना भाज्या वगैरे काही, म्हणजे कशालाही लसूण पेस्ट लागते, तर तुम्ही हे पटकन घेऊन वापरू शकता। खूप छान राहते, कलर पण चेंज होत नाही, काही नाही। तर अशा पद्धतीने माझ्या नक्की करून बघा तुम्ही पण, आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी हे बघा किती झालेली, भरपूर भरणी भरून झालेली पेस्ट मी सगळी काढून घेते। हे बघा मंडळी, असा एक छोटा चमचा ठेवायचा याच्यामध्ये, आणि भरपूर झालेली आपली पेस्ट।
आपण 1 चमचा कशातही म्हणजे तुमचं किती प्रमाण आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि मस्त असं ठेवू शकता भरणी. दूध ठेवतो आपण तिथं ठेवायची. तर किती झालेली बघा पेस्ट घरच्या घरी. आणि माझी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी लसूण पेस्ट टाकते ना, तर मी घरीच केलेलं लसूण पेस्ट टाकते. त्याच्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने करून ठेवा आणि स्वयंपाकाचं एन्जॉय करा. तर खूप मस्त होते ही पेस्ट. आणि मी तर विकतचं कधीच आणत नाही, कारण घरीच करते, त्याच्यामुळं खूप छान होते. आणि पाणी न वापरता आपण करतो ना, त्याच्यामुळं खूप दिवस ही टिकते पण. आणि असंच असा फ्लेवर पण राहतो त्याचा, जरा पण कलर पण चेंज होत नाही. तर या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही पण. तर माझा कसा काय वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.